हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. टाळे वाजवा, ज्यांना हात येते टाळे वाजवा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत निळोबाराय महाराज की जय, राजा माळसाकांत भगवान की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोमेदा आत्मरूपा देवा तुझ गणेश सकलमती प्रकट तू म्हणे निवृत्तीदास अवधारी जो. या ठिकाणी संत निळोबाई सोहळा, पालखी सोहळा, आणि त्या पालखी सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. आणि त्या दुसऱ्या दिवसाचा मुक्काम आपला देवदर्शन या ठिकाणी आहे. आणि संत लिंबराज महाराज यांच्या पुण्यभूमीमध्ये आपला माळसाकांत द्वितीय सोहळ्याचं आगमन झालेलं आहे. आणि ते आगमन होत असताना गेली 5-6 वर्ष या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा म्हणून सतीश शेठ कवठळे विकास सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे गणेश शेठ कवठळे हे सुद्धा मेजर आहेत, आणि सुनील शेठ खेडकर हे यशम समूह उद्योग समूहाचे अधिकारी आहेत. या सर्व मान्यवरांनी आपल्यासाठी आज 5-6 वर्ष पंक्तीचं नियोजन केलं आहे. आता थोडासा कार्यक्रमाला तुमच्या मनाने उशीर झालेला आहे, पण माझ्या मनाने झालेला नाही. कारण एक तर आपण लवकर तिथे आलेली आहे, आणि तिथं सावंत साहेबांनी महत्वाची मिटिंग लावली होती. तुम्हाला कोणी काही नाही बोललं, तुम्हाला नाही बोलणार कोणी, पण आमच्या सारख्याला तिथं खाली बघायचे पाळी. कारण ज्या सूचना असतात त्या आम्ही जर नाही ऐकलं, समोर नाही दिसलं, त्या आम्हाला कचकिरी धरून नाही, खरं परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ती महत्वाची मिटिंग आम्हाला थांबायची पाळ्याने म्हणून थोडं जाऊ शकत. तसं काय नाही, वाघमारे महाराज आपले जे केला असतं तरी काही माझी हरकत नव्हती. आपण काय नाही पट्टीचा महाराज असा काही भाग नाही. म्हणून त्या सूचना आता मी शेवटला तुम्हाला सांगेन. त्याच्या आधी आता आपण आपल्या प्रवचनाच्या सेवेकडे वळू. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. य लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. संत संगतीचे काय सांगू सुख. आता संतांच्या संगतीचं सुख हा अभंग आहे नामदेव महाराजांचा, आणि नामदेव महाराजांनी या अभंगावरती वर्णन केले. संतांचे संगती मनमार्ग गती 11 झेपतीने बसते. पण आपण आता संतांच्या संगतीत चाललोय. आपण आता पंढरपूरची वारी करतोय. आपण आता 18 दिवस 20 दिवस घर सोडले. आपण आता पायी प्रवासाला निघालोय, आणि आपण या सोहळ्याबरोबर चालतोय निळोबारायांच्या. मग आपण कसं चाललं पाहिजे. ज्याला हात आहे त्याने टाळ्या वाजवली पाहिजे, ज्याला तोंड आहे त्याने नामस्मरण केलं पाहिजे, ज्याला पायी आहे त्याने चाललं पाहिजे. मग प्रत्येक वारकऱ्याने त्यांना आपली नित्यनियम पाळला पाहिजे. आता काय काय वारकरी आता सावंतने बघा सूचना दिल्या, आणि त्याचं खरे का घरच्या का पायी मारायला येतात, नामस्मरण नाही. आपण ज्या वेळेला घरून वारीसाठी येतो, पांडुरंगाच्या दर्शनाची आपला ओढ असते, त्यावेळेला आपण वाटेने जाताना आपण नामस्मरण केलं पाहिजे. पण संतांच्या संगतीत का जायचं. आणि जर आपल्याला संतांच्या संगतीत जायचं नाही, नामस्मरण करायचं, मग वारीचं तरी काय नाही. म्हणून संतांच्या संगती मनोमार्गाची 11 झेपतीने. आणि आपणा पारिके नाही तेथे. मग आपण जर संतांच्या संघ गेलो, संतांच्या प्रमाणे जर आपण चाललो, तर त्याच्यासारखा लाभ कुठंच नाही. हे नामदेव महाराज प्रथम चरणातून सांगतात. मी आता अभंगाचा थोडक्यात सांगतो. आता यांनी मला 8 दत्ता सांगितलं, त्याच्यामुळे आता थोडं ओरखत घेतो. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. मग आताच्या कलियुगामध्ये साधूची काय किंमत आहे
हे नामदेव महाराजांचं वर्णन करतात. साधू थोडं जाणार साधू जाणार कलियुगी. आता आताच्या कलियुगामध्ये काही काय अशी आहे, संतांच्या संगतीत गेल्यावर काय होते, संतांच्या संगतीत गेल्यावर काय तुम्हाला उदाहरण सांगतो थोडक्यामध्ये. एक राजा होता आणि तो राजा शिकारीला जायचा रोज, त्याचा नित्यनेम असायचा. आणि शिकारीला जाता जाता मग राजा म्हणल्यावर प्रधान येतो, राजाची दाढी करायला नावी असतो, तो नित्यनेमाने यायचा. पण काहीतरी 22 वर्ष तो नावी दाढी करायचा आणि हा प्रधानला वाटायचं मला त्याची जागा मिळावं. आता मी तर बसलोय का नाही, तुम्हाला वाटतं यांची जागा मला मिळावं, घ्या ना, पण इकडून नाही मग त्याचं उदाहरण सांगतो. मग त्या प्रधानाला वाटलं आता आयडिया काय तरी करावं. मग त्याने काय डोकं लावलं, बारकाईने ऐका, दृष्टांत लय महत्वाचं. संतांच्या संगतीत गेल्यावर काय होतं याच्यावर मला बोलायचं. आणि मग त्यांनी काय केलं, मला आता नाव्याला फोडायला पाहिजे, नावी रोज दाढी करायला जातो ना. मग नाव्याला म्हणला तू किती वर्ष दाढी करतो, मला 20 वर्ष, तुला काय सुधारणा काहीच नाही. मग म्हणला तुला 1 लाख रुपये दे, तू मोठा होशील. राजाचे मान कापले का मी राजा होईल. ते नाव्याने ऐकलं, आईला म्हणला मोरू दे बाबा. त्यांचा तो विषय झाला. पण राजा शिकारीला गेला होता आणि शिकारीला गेल्याच्या नंतर त्याला तहान लागली म्हणून पाणी पिऊन एका झाडाखाली आरामाला बसला. बघा बरं का संतांच्या संगतीत, दुर्जनाची संगत आणि संतांची संगतीची संगत. मग तिथं राजा झाडाखाली बसल्यामुळे कावळावर बसला होता आणि कावळा तिथं त्याच्या शेजारी एक बगळा आला, पण कावळा शिकरून गेला आणि ते नंतर बगळा येऊन बसला. मग शिकिले कावळ्याने राजाला रागाला बाण मारला बगळ्याने. मग संतांच्या संगतीत आला का दुर्जनाच्या संगतीत गेला, बगळा कावळ्याच्या संगतीत आला ना, म्हणून राजाने त्याला बाण मारला, त्याचा प्राण गेला. चला तिथून पुढे चाल. आणि मग तिथून पुढे राजा पुढे निघाला आराम झाल्यावर. मग नदीला एक साधू तपश्चर्या करीत बसला, आपला त्याचा निवांत चाललं होतं. आणि तिथं त्या साधूच्या पुढे एक बगळा होता. तो बगळा काय करायचा, तुचीने पाणी घ्यायचा, खाडकाव टाकायचा आणि तुची घासायचा. तेवढ्यात राजा तिथे गेला, साधूच्या मागे उभा राहिला. आणि तिथे उभा राहिल्याच्या नंतर तो साधू काय म्हणायचा, घिस घिस घिसा ऊपर पाणी डाला, तेरे मन की बात मैंने समजाया. हे साधू बोलायचा. तो राजाने मागे ऐकलं. आता हा राजा मग बोला, पण साधूने काय त्याला उत्तर देत तपश्चर्या दिलं नाही, फक्त त्याचं तेवढं म्हणणं राजाने पाठ केलं. आणि त्याच्यानंतर राजा घरी आला. घरी आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आता प्रधान आणि नावी, प्रधान आणि नावी यांचं नित्यनियमाने ठरलेलं काम कार्यक्रम करायला ठरलं. आता मग नावी दाढी करायला सकाळी आला राजाची. दाढी करायला आल्याच्या नंतर त्या पूर्वीच्या काळात वस्त्र होतं ना, नाव्याला आता वस्त्र जास्तच घालतात, राजाची मान कापायची म्हणले लाख रुपये घ्यायचं ना. मग त्याने काय केलं, तो वस्त्र राजाच्या समोर घासायला लागला जोरात जोरात. पण राजाला आठवलं ते साधूचं बोलणं, घेस घेस घेसा ते उपर पाणी डाला आणि तेरे मन की बात मैंने समजे. त्याला नाव्याला वाटलं नाही कस काय आपलं ओळखलं, नाव्याला वाटलं आपलं बोल नाही कस काय ओळखलं. उठला ना तू नावी, त्याच्या पाया पडला, राजा माझं चुकलं, मला माफ करा. अरे पण झालं काय सांगशील का नाही. नाही नाही मला त्या प्रधानाने असं सांगितलं होतं, माझं चुकलं, मला माफ करा. भाई घेस घेस घेसा उपर पाणी डाला तेरे मन की बात मैंने समजा. साधूच्या एका शब्दावरून राजाचा प्राण वाचला. मग आपण साधूच्या संगतीत राहिले, आपल्याला काय आहे का धोका, म्हणून आपण संतांच्या संगतीत राहिले पाहिजे. मग पंढरपूरची वारी आपण करायची. तुकाराम महाराज सांगितले की मला अत्यंत जुनी खान सापडली पंढरपूरला, अत्यंत जुनी खान. मग ती खान मला तिचा मला जेवढा उपभोग घेताना जेवढं स्वानं लुटता आलं तेवढं लुटलं, पण मला काय सगळं लुटता आलं नाही. हे पांडुरंगा, मला अजून आयुष्य दिलं असतं तर बरं झालं असतं. मला त्याचा सगळं स्वाने किंवा खान लुटायची होती. हे तुकाराम महाराज म्हणतात. नामदेव महाराज तेच सांगितलं ना, पण नामदेव महाराज सुद्धा तेच म्हणतात, आम्हाला ते सोनं लुटायचं होतं. त्याचप्रमाणे शरीराचा भ्रम नेणे का दान, नामा म्हणे गाये दूध एक सार, साधू निरंतर वर्ते ताईसा. म्हणजे नामा म्हणे गाये दूध एक सार, गायचं दूध किती पवित्र आहे, पण जेवढं गायचं दूध पवित्र आहे तेवढं साधूचं सुद्धा अंतकरण पवित्र पाहिजे. आता तुम्ही दिंडीला चालू सगळे, एकमेकाचा धक्का लागला तरी राग आला नाही पाहिजे. माऊली म्हणलं तर सगळे माफ होतं ना. हे आपण केलं पाहिजे. साधूच्या संगतीत गेलं तर आपला जीवनाचा उतार होते. चला आता पुढं, आता मी उरक्त घेतो, कारण पुढं आता आपण निळवरायांच्या सोहळ्याबरोबर चालतोय, त्यांचं थोडंसं आपल्याला चरित्र घेतलं पाहिजे. हे जर चरित्र नाही घेतलं तर एखाद्याने ऐकलं तर मला हे कर. मग त्या टायमाला नामदेवराय निळवराय सगळे पंढरपूरच्या आळंदीची वारी करीत करीत देऊला गेले. आणि देऊला गेल्याच्या नंतर तिथं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आळंदी 2-3 दिवस मुक्काम केला, माऊलीचं दर्शन घेतलं. देवमध्ये 2-3 दिवस नारायणभाऊच्या घरी तुकारामाच्या वाड्यात गेले. तुकाराम महाराज धाकटे बंधू नारायणभाऊ, आणि मग ते यांच्या बरोबर त्यांनी सुद्धा वारी केली.
नारायण बुवा, निळोबाराय, नामदेव महाराज यांनी माऊली सगळ्यांनी वारी केली. वारी केल्याच्या नंतर पुन्हा ते नारायण बाबाला काय म्हणले, निळोबाराय अशीच कृपा आमच्या वास होत्या तुमचे. नारायण बाबा म्हणले म्हणजे नारायण बुवांनी तुकाराम महाराजांचा सगळा इतिहास त्यांना सांगितला होता. पण निळोबारायांची अशी तळमळ झाली होती की तुकाराम महाराजांचा अनुग्रह मला कधी मिळेल. पण नारायण महाराज सांगितलं, माझं तुमच्यावरती कृपा असायची गरज नाही, मी माझी राहिनीच्या नवल नाही. आमचे तुकाराम महाराज सुद्धा वैकुंठावर तुम्हाला कृपा आशीर्वाद देतील. पण त्यांना तो ध्यास लागला. कोणाला? निळोबारायांना. तुकाराम महाराज ध्यास लागला. आणि ध्यास लागल्याच्या नंतर मग निळोबाराय 42 दिवस उपोषण केलं. किती? 42 दिवस. 42 दिवस उपोषण निळोबारायांनी केलं. आणि उपोषण करता करता स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या भेटीसाठी आले. आणि निळोबारायांना आवाज दिला, ए निळ्या, अरे तू डोळं उघड. याने डोळं उघडले आणि पाहिलं तर साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा. याने डायरेक्ट म्हणजे हा निळोबा सारखा आता जसं माऊली तुकाराम महाराजचा आपला जो इतिहास आहे, आता हा थोडासा 16 लेट चालू झाल्यामुळे यांचा इतिहास कोणी, आणि आम्हाला त्याच्यावर सांगितले निळोबा यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि मग निळोबाने डोळं उघडलं. देवाने त्याच्याकडे सांगितलं, अरे निळ्या मी आलोय तुझ्या भेटीला, तर तू डोळं उघड. आणि मग त्याने बघितलं देवाकडं. आणि मग त्याने सांगितलं, अरे देवा तुला मी बोलावलंच नाही, तू एवढं कष्ट घेतलं कासाठी माझ्यासाठी. म्हणजे एवढ्या परखड शब्दामध्ये सांगणारा एकमेव संत निळोबाराय. येथे तुझं रागी बोलावले कोणी प्रार्थ्य वाचून आला शिका, हे प्रखर शब्दात सांगणारे. देवाला सांगितलं, मी तुला ऐकणार नाही, मला तुकाराम महाराजांची भेट घ्यायची. पण देवा म्हणणार तू काय येणं बिड आहे का? नाही. देवाला गाम फोडला निळोबारायांनी. आता काय म्हणला खरं नाही, देवाला गाम फोडला निळोबारायांनी, पण त्याने ऐकलं नाही. मग देवाने सांगितलं तुकाराम महाराज मी एकच आहे. मग जर तुकाराम महाराज तुम्ही एक आहेत, मला तुकाराम महाराजांच्या रूपात तुम्ही दर्शन द्या. आणि मग त्यांची इथे जवळ बरीच परिकष्ट झाली. नंतर मग त्यांच्या डोक्यावरती असा हात फिरवला. आणि मग त्यांना तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये त्यांनी दर्शन दिलं. कोणी? भगवान परमात्म्याने दर्शन दिलं. आणि मग त्यांनी सांगितलं, येऊन या कृपावंते तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी देवनी प्रसाद केले सुखी, माझी वाढविणी मती गुण वर्णावया स्फूर्ती, निळा म्हणे मी बोलता दिसे परी हे त्याची सत्ता. हे त्यावेळेला तुकाराम महाराजांनी. आणि मग आता तुम्हाला ते मला सांगायचे थोडस, मी जरा थोडं उरकच घेतो, मला अर्धा तास दिलाय फक्त. कारण का सांगायचे, मग ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरून आले आणि तुकाराम महाराजांनी निळोबारायांच्या काळामध्ये तो विना अडकावलेला आहे, हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. आणि त्याच वेळेला निळोबारायांच्या हातामध्ये पताका दिलेली आहे. मी माझ्या मनचं सांगत नाही, याच्यामध्ये ग्रंथ आहे निळोबारायांचा. आणि त्यावेळेला ती पताका निळोबारायांच्या हातात दिलेली. आणि त्याच वेळेला निळोबारायांना माळ सुद्धा घातलेली आहे. कोणी घातली? तुकाराम महाराजांनी निळोबारायांना माळ सुद्धा घातलीने अनुग्रह दिलेला आहे. म्हणून आपण शिस्त पाळायची. जो कोणी इना घेत असेल, जो कोणी चोपदार असेल, जो कोणी पताकावाला असेल, तुम्ही ऐका, अगर ऐकू नका. मी काय तुमच्यापेक्षा मोठा नाही, सगळे मंडळी मी तुमच्यापेक्षा लहान आहे. बोलेले पुरे वेळ वाकडे उत्तरे दया क्षमा शांती, माझं काय ते नाही. तुम्ही ऐकायचं तुम्ही ठरवा. पण जोपर्यंत दिंडी चालू आहे 16 पंढरपूर पर्यंत जातोय, तोपर्यंत विनेकऱ्यांनी आणि चोपदार आणि झेंडेवाला याने गुटखा तंबाखू दारू फिरू ही व्यवस्था अजिबात करायची नाही. अजिबात कुणी करायची नाही. जर त्या माणसाला ते आवरत नसेल करायचं असेल तर त्यांनी त्या वस्तूला हात लावायचा नाही. मी परकड शब्दात सांगतो तुम्हाला, कारण हे नियम आहे. वास्कर करण्यामध्ये इना गेलेला आहे, माहिती आहे तुम्हाला वास्कर करण्याचा. तुम्ही तर उजवे वारेकरी. अजून त्या महाराजांचं एक मला नाव आठवले, आपल्या कराडकर, बाबा महाराज सातारा कराडकर यांच्याकडे सुद्धा तो परंपरेने गेलेला आहे. म्हणजे तुम्ही नियम पाळा. आणि किती दिवस पाळायचं? फक्त 18-20 दिवस पाळायचे. रोज तिकडे काही करा मातीचे त्याने नाही, फक्त वारीमध्ये चाल. महिनामध्ये एक सुत नाही. तुम्ही आता ह्या ठिकाणावर आले, तुम्ही काही करा, मला ते त्याने घेणार नाही. पण ज्या वेळेला वारी चालू असतात, तंबाखोले असतील, मिशनेवाले असतील, एवढा मोठा निळोबारायांचा 16 वाटेने चालतोय. आणि जर आपण तंबाखू तिथं वाटेने थुकत चालू असलं तर ते आपल्या थुकात त्या वाऱ्याकडे पाय घालून ते आपल्या वारी सफल होणार नाही. हे एक तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यात दुसरा आज एकादशी आहे. आज या अन्नदात्याने आपल्याला पंगत दिलेली एकादशी. आज व्रत एकादशी करीने उपवासी, ही त्याच्यामध्ये प्रमाण आहे. एकदा नामदेव महाराजांच्या नामदेव एकादश होती आणि नामदेव महाराजांच्या घरी देवानी ब्राह्मणाचं रूप घेतलं एकादशीच्या दिवशी. आणि नामदेव महाराज म्हणला, अरे मला लय भूक लागली, मला जेवाय दे काहीतरी.
नामदेव महाराजांनी सरळ सांगितलं की आज एकादशी आहे, आमच्या घरी चूल पेटत नाही, आज तुला अन्नाचा कळ सुद्धा मिळणार नाही. आणि तू काय येडा बेडा का म्हणणार, मला मरायची पाळी आली, मला अन्न मी मरण, आणि तू तर वारेकरी, मला वारेकऱ्याला जेवण दिलं पाहिजे, वारेकऱ्याला जेवण दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं डायरेक्ट, आज तुला अन्नाचा कळ मिळाला, आज तू संध्याकाळी थांब आणि उद्या सकाळी 12 सोडून जा. अरे म्हणला मी मरायला लागलोय, पण तू मिळाला तरी चालेल. नामदेवांचं प्रमाण याच्यात, मिळाला तरी चालेल, पण तुला एखादं अन्न मी देणार नाही. आणि मग देवाने सगळे ब्राह्मण पाहतो, ब्राह्मण मिळाला त्याच्या घरी, सत्य घात नाही, आणि मग सगळे ब्राह्मण गोळा झाले, तरी पण नामदेव महाराज एकत्र आहे. म्हणून एकादशी सगळ्यांनी धरा, या व्रत एकादशी करीन उपवासी, एकादशी सगळ्यांनी प्रत्येकाला धरायचा. एकादश तुम्ही धरून, आता कसं आपण काही सांगितलं काही धरा अगर धरू नका, माझं काय म्हणणं नाही, जे मला आहे ते सांगतो हाताला मला. आणि म्हणून ती एकादशी करायची. आता सोमवार काही लोक करतात, काही करते नाही, पण ज्याला शक्यता आणि आज खरा जो पंढरीचा वारकरी आहे त्याने सोमवार आणि एकादशी केलीच पाहिजे. त्याने हरिपाठ केला पाहिजे, त्याने नियमाचा काकडा केला पाहिजे, त्याने देवपूजा केली पाहिजे. आणि देवपूजा करताना नाही तुम्हाला देवपूजा करता आली, कमीत कमी कपाळाला गंध तरी लावला पाहिजे. कारण का लावला पाहिजे, तुम्ही पुढे बाहेर जाताना गेले, देवाचं दर्शन घ्यायचं, कपाळाला गंध लावला, चला देवा आमच्या बरोबर आपण निघालो प्रवासाला, तरी काय अडचण नाही. आता हरिपाठ आहे, हरिपाठ रोज जो करतो त्याला एक जपमाळ जपलेलं पुण्य. हरिपाठ जपुण्य सुद्धा लय मोठे, पण ते हरिपाठ सुद्धा रोज आपण केला पाहिजे. तो नित्यनेमाने ज्याला शक्य आहे त्यांनी केला पाहिजे, ज्याला नाही शक्य त्यांनी नाही केला तरी काय नाही, अडचण नाही काही. आता हरिपाठ केल्याचं पुण्य आहे ना, तर हरिपाठ केल्याचं पुण्य तुम्हाला सांगतो, देवाचे द्वारी ह्या अभंगापासून, देवाचे द्वारी या अभंगापासून त्रिवेणी संगमी ह्या अभंगापर्यंत आपल्याकडून माऊली 14 वेळा नामस्मरण करून घेतात. किती? हरी हरी, आज 14 वेळा होतो. तर ते तुम्हाला सांगतो पुढचं, ते 14 वेळा झाल्याच्या नंतर त्रिवेणी संगमे आणि हरिवंश पुराण हरिपाठच होते, त्याच्यापर्यंत 25 वेळा आपला नामस्मरण होते. त्याच्यात ते 25 वेळा झाल्याच्या नंतर वेदशास्त्राप्रमाणे या अभंगापासून ज्ञानदेवाप्रमाणे हे 16 वेळा आपलं हरिनाम चिंतन होते. आज एकूण आपलं चिंतन 54 वेळा होते. आणि 54 वेळा हे झाल्याच्या नंतर ज्ञानदेवाप्रमाणे हे प्रमाण आपलं झालं, आणि तिथून पुढे आपण काय करतो, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हे प्रमाण चालू होतं. मग ते हरिमुखे म्हणा हे आपलं 54 वेळा आपल्या गुण माऊली म्हणून घेतात या हरिपाठामध्ये. आणि म्हणून 108 वेळा आपलं नामस्मरण झाल्यामुळे एक माळ जपलेलं पुण्य आपल्याला मिळतं. आणि म्हणून माळामध्ये 108 मणी माळामध्ये असतात. म्हणून ते आता कोणी करा नको हे माझं काही म्हणणं नाही, पण हे जे आहे ते आहे. त्याचप्रमाणे आता याच्या सूचना तुम्हाला सांगितलं, वाटाने चालत असताना आता इथून पुढं कालचा दिवस गेला, आजचा दिवस आहे मागाच्या सूचनेप्रमाणे. आता सावंत साहेबांनी मागायला सांगितलं, त्यांनी वारकरी काही गप्पा मारताना ऐकलं, कोणी बायांच्या घरच्या गप्पा चालल्या ऐकल्यात. आता इथून पुढे आपल्या गर्दी राहणार आहे. वाटाने तर कोणतं काही घ्यायचंच नाही खायला, तो तर नियम पाळायचा. चोपदार जे सांगेल, चोपदार त्या चोपदाराच्या सगळ्या सूचना ऐकायच्या. आणि चोपदार कुठे आपला, चोपदारवर हात करा. हा, अजून एक चोपदार कुठे. हा, जर तुमची ज्या वारकऱ्याने सूचना ऐकली नाही त्याची तक्रार माझ्याकडे नोंदवायची, त्याला घरी पोहोच केला जाईल. कारण मागाच्या सांगण्यावरून आम्ही बोलणं खायला मोकळं नाही. आपला हा 16 शिस्तीचा आहे, आपण शिस्तीचा. हा, तुम्हाला खायला प्यायला कमी पडलं ते आम्हाला सांगा, तुम्हाला आजारी पडले डॉक्टरकडे न्यायला आम्हाला सांगा, तुम्हाला गोळ्या लागल्या त्या आम्हाला सांगा, तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या सगळ्या सांगा, नाश्ता कमी पडला ते सांगा. परंतु हे जे नियम आहेत हे वाटेने चालताना आपण सगळ्यांनी पाळायचं. आणि तू पुढे गर्दी आहे, रस्त्याचं काम चालू आहे, गाड्या शेजारून जातात, एखादा खडा जरी उडाला तुम्ही साईडला चालले, एखाद्याला खडा उडून जरी लागतं की जाई जखम होऊ शकते. म्हणून सगळ्यांनी शिस्तीत चालायची. त्याच थोड्या मागे दिंडी करा. आणि आपली दिंडी सोडून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, दिंडी सोडून जो वारकरी आजूबाजूला जाईल त्याची सुद्धा नोंद आमच्याकडे करायची, त्याचं नाव डायरेक्ट लिहून द्यायचं आमच्या. मग त्याचं काय करायचं आपण बघू. हे नियम सगळ्यांनी पाळायचं. आणि आता मगाशीच आपल्याला सांगितले, हे संध्याकाळचं जे कीर्तन आहे आपण नामस्मरणासाठी आलेलो आहे. मग आपण काय करायचं, ज्या वेळेला संध्याकाळी आपला 16, आता इथून पुढे 5-6 वाजता आपला 16 मुक्काम जाणार आहे. कारण उद्याचं प्रस्थान उद्यापासून सकाळी 7ला प्रस्थान होणार आहे. मग आपण आपल्यापणे सकाळी उठून त्या टायमाला आपण आवरून आपण 7ला तिथं आरतीला जायचे. आता विनेकरी चोपदार यांनी काही झाले
हे जरी बाकीचे थोडं मागं पुढे झाले, तुम्ही नव्हते मग सूचनेला, समाज आरती सकाळची आरती या 2 आरत्या तुम्ही चुकवायची नाही, तिथं हजेरी घेतली जाणार आहे. आता मगाशी त्यांनी सावंतनी मोजली असे बोटाने, ते मग नाही तडकीने सांगितलं का एवढं बारकाईने लक्ष आहे. कारण का करायचं आहे आपल्याला, तर आपला निळोबा रायांचा दिंडी सोहळ्याचा 9 क्रमांकाचा मान आहे आणि हा शासनाच्या याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सामील केलेली आहे. आता रेनकोट कव्हर हे सगळं आपल्याला मिळाले, प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये मिळाले. हा संपूर्ण महाराष्ट्रभर सोहळा आपला लाईव्ह दिसतोय. आता मग अशा आपला पाठी क्रमांक 16 कोण आहे, आपला फोटो काढला ना तुमचा पाठी क्रमांक, फोटो काढला. हे सगळं त्यांना मी म्हणलं कशासाठी, तर म्हणलं आम्हाला रोजच्या रोज तिकडे पाठवायला लागते. मग तुमचा इनेकर हे चोपदार या दिंड्यात चालतात का नाही हे राज्य शासनावर त्याचा तो दिलेला जातो, म्हणून आपण ते करायचं. कारण समाज आरतीला सकाळच्या किंवा वाटणी इकडं तिकडं चालायचं, 16 जेवढा शिस्तीत चालेल. कारण त्यांनी भांडून आपल्यासाठी सगळं केले. आणि आधार कार्ड मी सगळ्यांना प्रत्येकाला सांगितलं होतं, कारण ती सूचना द्यायला सकाळचं काय स्पीकरला जमत नाही. आधार कार्ड प्रत्येकाने सकाळी माझ्याकडे जमा करा, ज्यांनी ज्यांनी आणले त्यांनी सगळ्यांनी करा. कारण ते का करायचे, तर आपल्याला वारकऱ्यांचा विमा उतरायचा आणि त्या विम्यासाठी आपल्याला ते जमा करायचे. आणि गाडीवाले सगळे वाहन चालक आहेत, त्यांनी आपापल्या गाडीचा नंबर एका कागदावर सगळ्यांचं माझ्याकडे द्या, वाटलं तुम्हाला नसलं माझ्याकडे द्या, मी प्रत्येकाला 5 ते आणून देतो. आणि म्हणजे काय होईल, आपल्याला जे टोल भरायला लागतो ना, तो टोल भरायला लागणार नाही. आणि टेंबुर्णीपर्यंत सगळ्या गाड्यांचे कागदपत्र, गाड्यांचा इन्शुरन्स, गाड्यांचं आरसी बुक, ड्रायव्हरचं लायसन आणि मोबाईल नंबर ड्रायव्हरचा, ही सगळे कागदपत्र टेंबुर्णीपर्यंत ही सगळी माझ्याकडे जमा करायची. म्हणजे तुम्हाला ते 5 तिथं पंढरपूरच्या मिटिंगला ते 5 देऊन ते 5 आपल्याला घेऊन ते सगळ्या गाड्यांना 5 देता येईल. कारण होतंय काय माहिती का, आपण काय आपण नाही आतमध्ये जात, पण कधी काळी समजा आपल्याला लागलं पाण्याचं टँकर म्हणायचं, आपल्याला जावं लागतं. किंवा पाहुण्यांची जरी गाडी एखादी मागून यायची असली, तिची कागदपत्र दिली ते 5 सुद्धा आपण काढून आणू, ती सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्या. कारण काय होतं, आपण सगळे का एकत्रच आहे, पण करणाऱ्या माणसाला पुढे तोंडावर गेलं का मग ते बोलणं खायला लागत, ते माझ्या पद्धतीला पटत नाही. आपलं काम चोख आणि सगळे. आता मग ते सांगितलं म्हणजे नाश्ता त्या ठिकाणी तुम्ही म्हणलं अजिबात जमणार नाही, आमच्या भांडी नाही, आश्चर्य आमचा कच्चा आहे, ती जबाबदारी आम्ही जोखमीच घेतली नाही. कारण आपल्याला तो जर सकाळी नाश्ता करायला घेतला तर दुपारच्या जेवणाला उशीर होते, त्याच्यामुळे त्या जबाबदारी आपण घेतला. म्हणून ह्या सगळ्या सूचनेचं आपण पालन करा. आणि आधार कार्ड झेरॉक्स ज्यांचं असेल त्यांनी सकाळी माझ्या सगळ्यांनी जमा करा, ते आपल्याला वर राज्य शासनाला पाठवायचे, ते काही इथं ठेवायचं नाही. तुमची वारकऱ्यांची नोंद ते यादीला होणार तिथं. ते पैसे जरी समजा वारकऱ्याला काय एखाद्या अपघाती झालं साहेब, तर ते पैसे त्या वारकऱ्याच्या खात्यावर येणार आहेत, ते काय आमच्या तुमच्याकडे दिंडीवाले कोणते घेणार नाही. म्हणून ती तुमचं नाव तिथं त्या राज्य शासनाच्या यादीला जाणार आहे, म्हणून सगळ्यांनी ते जमा करा. आणि दुसरं असं की वाटणी चालताना भजन हे बंदच नाही करायचं, जसं येईल तसं. आणि महिला मंडळी तुम्हाला सुद्धा याच्यात भजने बरेच महिला आहेत, आपण सुद्धा यांना सुद्धा म्हणायचं चान्स देत जायचं, आपण थोडं माघार घ्यायची. आणि त्यांनी तरी कधी आपल्याला पुढे करायचं, आपल्याला त्यांची गरज ते करायचं. आणि वाटणी पुढे जाताना कोणीच आजूबाजूला साईडला जायचे, आता मग अशी सांगितले तुम्हाला. असो या ठिकाणी आजची जी पंगत आहे हे सतीश शेठ कवठाळे विकास सोसायटी चेअरमन, आज ही तुमची सगळी एवढी 5-6 वर्ष व्यवस्था करतात, त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करायचे. त्याचप्रमाणे आपले दुसरे गणेश शेठ कवठाळे मेजर, यांचं सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे. सुनील शेठ नाथा खेडकर यांचं सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचं. त्यांनी एवढं कळकळीने आता तिकडे सुद्धा आपल्या जागा करायची, जीसीपी सुद्धा द्यायला ते विचारायला येते, पण ते रस्त्याचं दिंडीमुळे काम चालते, आपल्याला मिळत नाही म्हणून त्यांनी इथं सगळी व्यवस्था आपली केलेली. पाणी इथं तुम्हाला आहे, आंघोळ्याची सोय. आता पुढच्या मुक्कामाच्या जागेवर ती एक सूचना आहे तुम्हाला सगळ्यांना, पुढच्या मुक्कामाच्या जागेवर प्रत्येक ठिकाणी टॉयलेट लावलेले, प्रत्येक ठिकाणी 600 टॉयलेट आहेत. महिलांना आंघोळीला वेगळं केलेले, त्या महिलांनी तिथं त्याचा फायदा घ्यायचा. टॉयलेटला सगळ्यांनी जायचं, आजूबाजूला पुढे जायचं नाही, कारण स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची. आपला सोहळा आता इथं सुद्धा आपण तुम्हाला सगळ्यांना इंटिमेशन देतो. आपण आपले जेवण झालं तर चहाचा ग्लास असेल, पत्रावळा असेल किंवा काय असेल, हा आता ते सुद्धा एक साहेबांनी सुद्धा सांगितलेली की जी दिंडी पत्रवळ वापरेल तिचे 11,000 रुपये दंड सांगितलं, ते बरोबर द्या तुम्ही. 11,000 रुपये दंड सांगितले. प्रत्येक वारकऱ्याकडे ताट आणि ग्लास हे पाहिजेच. आणि जे वारकरी त्यांना जर सापडला
11,000 रुपये आपल्याला त्यांना भरून द्यावा लागतो. तो निर्णय घेऊ आपण काय करायचे समजा आपल्या देशामध्ये. हा थोडंफार साईडला करता येईल. आता याचा बेलवंडीचा मुक्कामाल सुद्धा आपण ज्या जागेवर राहत होतो त्या रिंगणात तिथं, तर ती सुद्धा त्यांनी आपल्याला जागा सोडायला सांगितली. कारण त्यांनी आता हायस्कूलच्या तिथं राज्य शासनाने 5.5 लाखाचा मंडप टाकलेला आहे. 125 टॉयलेट लावलेले, महिलांना आंघोळीचे ते हे केले आपले शेडनेट लावून, आणि सगळे सोय केलेली आहे. पाण्याचं टँकर वगैरे सगळं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्या तिकडं दिंड्या तिथं तुम्ही या त्या साईडला, इकडे काही थांबू नका. आता ज्या पुढे जातील त्या कुठं जातील नाही तिथे येऊ द्या. आता आम्ही उद्या पुढे गेल्यावर ती जागा बघू, पुढं आहे काय ती सोय करू. ते काय तुम्हाला सांगणार आम्ही कसं करायचं ते करू. ते एक आपण सगळ्यांना लक्षात ठेवायचे. आणि जर आपण बघू आता ताटा बिटाचं जेवढं वापरता तेवढं करू, कमी पडले तर थोडी घेता येईल, तो काय भाग नाही. म्हणून हे सुद्धा. आणि आता आपण इथून या साहेबांच्या इथून सकाळी जाणार आहे. ह्या साहेबांनी उद्या म्हणलं नाही पाहिजे ही महासागरात चिंचोलीची दिंडी आली आणि बाबा घाण करून गेली, पुढच्या वर्षी यांना कसं बोलायचं हे आपल्याला गालबोट लागता कामा नाही. ही खबरदारी सगळ्या वारकऱ्यांनी घ्यायची. म्हणून ते तुम्हाला सांगतो. आणि ह्या साहेबांचं अभिनंदन सगळ्या महासागरात दिंडी सोहळ्यावर त्यांनी पुन्हा एकदा हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत निळवराय महाराज की जय. चल विठ्ठल. आमचे जावई बाप्पू हरिभक्तपरायण चेअरमन दत्तात्रयजी कोठाळी पाहुणे जागा सुंदर असे या ठिकाणी करून दिली. म्हणून त्यांचं आता दिंडीच्या वतीनं हार्दिक स्वागत अभिनंदन. त्यांचं ह्या ठिकाणी त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत निळोपाराय महाराज की जय. असे पितांबर चतुर्ला केवळ देव 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 पांडुरंगा रुक्माई वल्लभ आषाढी कार्तिकी भक्त देव साधुते चंद्रवादीमध्ये नामदेव माधवाची नामदेव भावेवाणी देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच वल्लभ पावे शिवगंगा देव. आरती ज्ञान राजा मा कैवल तेजा देवती संत मधु वेदना माझा. आरती ज्ञान राजा तेरे लोपड्या गीत नेण्याची गोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा मा कैवल तेजा देवती संत मधु वेदना माझा. आरती ज्ञान राजा केले प्रगट बोले ब्रह्माची केले राम जनार्दनी काही जगाची ठेवले. आरती ज्ञान राजा मा कैवल तेजा देवती संत मधु वेदना माझा. आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ती पाये दाखव्या मा. आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा. आरती तुकारामा हे तुकीचा तुल्येची ब्रह्म तुकाशी आले मनगणामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाये दाखव्या आरती तुकाराम. निजरूपी निर्गुण धनी पुरे नामानोनी अवतार सगुण जाण घेऊन तारिले दिनमूळ जाण भक्ती वैराग्याच्या धाविल्या गुणा. देव दे निळा स्वामी आरती ओवाळू चौपाद पन्नी देव दे नाचवंत संसारा सोडिले पाणी वेळा दिला एक चक्र पाणी सेवा करून देव आईले पाणी सदने उभा केला कटी देवनिया. देव दे निळा स्वामी आरती ओवाळू चौपाद पन्नी देव दे. एकविधा भाव तुमचा जाना उपदेश वैकुंठी होऊन येऊन या तुका
नाना साक्षात जय देव जय देव जय निळा स्वामी आरती ओवत तो पादपद्मी जय देव जय खाली लोटांगण वंदिन चरणी डोळ्यांनी पाहिलं रूप प्रेमे अनेक पूर्ण वायू सर्व रुक्माई विठ्ठल रुक्माई विठ्ठल